नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसांची नवीन सुरुवात. तर इथं सकाळचे मी नाश्त्यासाठी डोसे बनवत आहे, पेपर डोसा. तर खूप छान मस्त पातळ असा पेपर डोसा मी बनवत आहे आणि आद्विकची इच्छा होती तर म्हटलं चला बनवून घेऊया. तर आणि सर्वांना नाश्ता दिला मी. सर्वांना छान नाश्ता दिल्यानंतर मग मी नाश्ता करायला बसले आणि इथं मस्त आता नाश्ता करून घेणार आहे आणि घरातलं काही कामं आहे ती करून घेणार आहे आणि मला हळदी कुंकाची तयारी पण करून ठेवायची आहे. तर छानशी मस्त हळदी कुंकाची तयारी करेन मी. घरीच पतंगी वगैरे बनवायचे डेकोरेशनचं साहित्य आहे ते दरवर्षी मी घरीच बनवत असते. तुम्ही जर माझे नवीन सबस्क्रायबर असाल तर नक्की माझे व्हिडिओ मागचे बघाल की मी बोर्नान कशा कशा पद्धतीने केलं आणि कसं डेकोरेशन केलं. इवन बर्थडे असो कोणतेही प्रोग्राम असो मी घरी डेकोरेशन स्वतःच्या हाताने वस्तू बनवते आणि डेकोरेट करते. तर चला मग नंतर दाखवते तुम्हाला करेन तेव्हा. आता खाऊन घेते मी. सकाळी आम्ही नाश्ता केला, तुम्ही पाहिलंच. मस्त छान डोसे खाल्लेत, डोसे चटणी. त्याच्यानंतर मग मुलांचं आवरणं ह्या गोष्टी आणि जरा चालू तर हळूहळू कामं, घरातली कामं आटापली. त्याच्यानंतर आद्विकला पण मेडिसिन देऊन त्याला पण झोपून दिलं. त्याच्यानंतर मग मी हेअर वॉश केले होते. नंतर मग दहीचं पॅक लावलं. दही आणि तेल, खोबरं तेल मिक्स करून मी केसांना लावत असते, तर ते लावलेलं होतं. वॉश केले, अजून तो ओलेचे केस मी बांधून घेतले. खूप थंड लागते आणि जॅकेट पण घातलंय. तर आता आम्ही काही घरीच पतंगी पण बनवणार आहे. तर चला ते बनवायला सुरुवात करतो. हळदी कुंकाची तयारी करून ठेवतो बाकीची, कारण की आज संडे. त्याच्यानंतर मग परत स्कूल उद्यापासून, बाकीची कामं राहून जातील करायची. मग आता ते बाकीची थोडी तयारी करून ठेवते आणि तुम्हाला पण दाखवतेच आहे. इथे पाहत असाल तर दिशू मला तयारी हेल्प करते. तर छानशा अशा स्माइली बनवते दिशू आणि मी पण मग आता पतंग वगैरे ह्या अशा गोष्टी आम्ही करतो आहे. तर चला मी तुम्हाला पूर्ण दाखवते काय काय बनवते ते. बनवल्या दीदी? 3 बनवून झाले. अजून किती घेऊ राहिलेत? ठेव खाली तिथे. इथे तुम्ही पाहत असाल तर मी बोरणांसाठी छानशी मस्त पतंगी बनवते आणि हळदी कुंकूसाठी पण एकत्र दोन्ही कार्यक्रम करणार आहे. तर आद्विकच्या बोरणांसाठी छानसं मस्त डेकोरेशन मला ह्यावेळेस करायचं आहे. आणि बोरणान हे मुलांसाठी छान त्यांचे तब्येतीसाठी, त्यांना काही कोणते आजार होऊ नये म्हणून यासाठी केलं जातं आणि 5 वर्षापर्यंत हे बोरणान केलं जातं. तर छान आद्विकच्या बोरणांची तयारी. ना आद्विक पण आता इथं बऱ्यापैकी थोडं त्याला बरं वाटायला लागलं, म्हणून मग हळदी कुंकाचं आता बघू 2-3 दिवसांनी मी करणार आहे. तर चला मी पटापट बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते.
मुलांसाठी ना बाकी पतंग बनवायच्या होत्या आणि जरा थोडंसं डेकोरेशनचं घरीच बनवणार, कारण की बाहेर उगाच पतंग घ्यायच्या विकत एवढ्या महाग आणायचं, आणि मुलांसोबत बनवायला ॲक्टिव्हिटी पण एक होते आणि त्यांना पण शिकवता येतं काही गोष्टी. आणि आता मस्त बनवून झालं माझं सर्व पतंगी आणि हळदी कुंकासाठी पण. तर चला आता मी चहा ठेवते, ब्लॅक टी मस्त गरमागरम, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या तयाऱ्या करेन काय करायचं ते, कारण की खूप थंडी वाजते आज, इतकं गार वाटते ना अक्षरशः. तर छानसं मस्त जर डेकोरेशन मी करणार आहे आणि बोरणार हळदी कुंकाचा तुम्ही कार्यक्रम जो व्हिडिओ बनवतो नक्की बघाल, खूप छान बनवणार आहे मी. चला आता चहा ठेवते आणि बोलते मी तुमच्याशी. तर आज ना खरंच खूप थंडगार वातावरण आहे आणि केस पण सुकले नाही, आणि मी हेअर ड्रायर आणि कधीच केस सुकवत नाही, मला आवडत नाही. मी आद्विकचं आता हे करून देते कधी कधी, कारण त्याला आधीच बरं नाही म्हणून त्याच्यासाठी यूज करते मी थोडंसं, नाही तर त्यांच्यासाठी पण यूज नाही, पण मला स्वतःसुद्धा आवडत नाही जास्त हेअर ड्राय करून घ्यायचे त्यांनी. तर इथं मी मस्त अद्रकवालं चहा बनवते, अद्रक टाकून ब्लॅक टी बनवणार आहे. तर खूप छान लागते अद्रक टाकून. तर मला खरं पहिले अद्रकवाली म्हणजे अद्रक टाकून आणि ब्लॅक टी म्हणजे आधी आवडतच नव्हती, पण आता छान ब्लॅक टी खूप आवडायला लागली. जवळजवळ 2 वर्ष झालीत मी ब्लॅक टी घेते, आणि ब्लॅक टीचं खूप चांगले इफेक्ट असतात, त्याच्यामुळे मी सजेस्ट करेल की खरंच ब्लॅक टी घ्यावी दुधाच्या चहापेक्षा. तर आता मी तर मस्त चहा ठेवून घेते, आणि बाकीचं जर झालं आहे तयारी ते सर्व आवरून ठेवणार आहे. आणि मग ज्या दिवशी मी बोरनान करेल, हळदी कुंकू करेल, नक्की तो माझा व्हिडिओ बघा, कारण की ह्यावेळेस मी खूप छान मस्त डेकोरेशन करणार आहे आणि छानसा प्रोग्राम पण अरेंज करणार आहे. तर इथं पटकन ते चहा बनवून घेते, आद्विकला पण काहीतरी खायला देणार. तर चला मग. पाणी पण आहे तुझं त्याच्यातच. का चल वळून देऊ का तुला? आजू सायकल फिरत आहे घरामध्ये. आज गोला बोलो ना, गोला गोला कशी गोला 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 हां अरे ए दुसला कोणता कोण नाव तर नीट सांग. आम्ही तिकडे गेलेले तेव्हा परवा ते गोला कसं खायचं ते गोला हे आईस कॅन्डी गोला गोला हां तुझी लँग्वेज मला समजत नाही. कचेली बेबी चल बाजू वाजवी. अरे जाऊ दे ना मला. कुठे जायचंय? तिकडे जा. कशी तू हा ना मिक्स करून मिक्स
उद्या आम्ही थोडंसं चिकन आणलेलं आहे नॉर्मली, तर मी बिर्याणी टाईपच म्हणजे डायरेक्टच चिकनमध्ये टाकते. ते कसं टाकते ते तुम्हाला दाखवते. मी ना अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि नंतर कांदा टोमॅटो टाकलेला आहे. त्याला चांगला मस्त फ्राय करून घेते. आणि मसाला पण तयार करून घेतलेला आहे इथे. याच्यामध्ये लाल तिखट सर्व कुटून घेतलेलं आहे. लाल तिखट कोथिंबीर टाकून मसाला सर्व असं कुटून घेतला हा मसाला. छान तेल सुटले. आता आपण त्याच्यात तांदूळ ॲड करून घेऊ. आता पाणी ॲड करायचं. आता यालाच शिजू देणार, झाकून येणार. चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपली 15 ते 20 मिनिटात होऊन जाते रेडी. तर इथं ना माझं पाहू शकता असं कढईतच मी बनवलं आणि एकदम छान. आता याच्यावर ना मस्त कोथिंबीर पेरणार आणि आम्ही थोड्या जेवायला बसणार आहे. इथं काकडी पण चिरून घेतली आणि संध्याकाळच्या वेळेस आहे ना हलकं फुलकं जेवण छान असतं. तर आता थोड्या वेळ जेवण करू. तो कांदा चिरून घ्या दिशू, कट करून घे. आज विकला खाऊ पण घातलंय मस्त. हा हा बोल दाखव. तर इथं आहे ना शेगावच्या कचोऱ्या आणलेल्या आहेत मोठ्या आहे त्यांनी. तर पप्पांनी त्यांना बोलून घेतं तर बाबांनी ते गेले घेऊन आले. मग तर आता जेवायलाच बसायचं होतं, नेमकी फोन आला आणि मस्त छान कचोरी चटणी शेगावची आता टेस्ट करतो. मस्त ही छानशी बिर्याणी बनवली, मस्त कचोरी काकडी पाहू शकता. छानसं असं मेनू आणि आम्ही जेवण करतो. चला बोलते नंतर तुमच्याशी. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.